नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा आढावा घेणार आहोत। तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे अभ्यासामध्ये मदत होत असेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी एक महत्त्वाची न्यूज पाहूया। भारताचे अंतर्गत स्थलांतर। तमिळनाडूमध्ये हिंदी भाषिकवर कथित हल्ले दाखविल्यानंतर स्थलांतरित कामगारांच्या संभाव्य स्थलांतराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे। तामिळनाडूमध्ये जवळपास 1 दशलक्ष स्थलांतरित काम करतात असा अंदाज आहे आणि उद्योग संस्थांना भीती आहे की राज्याच्या औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रावर निर्गमनामुळे गंभीर परिणाम होईल। स्थलांतर म्हणजे काय? स्थलांतरबद्दल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने स्थलांतरित अशी कोणतीही व्यक्ती जी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून किंवा तिच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या राज्यात स्थलांतरित किंवा स्थलांतरित झाली आहे अशी व्याख्या करते। प्रमाण, दिशा, जनसांख्यिकी आणि वारंवारतेमधील स्थलांतर बदलांचे परीक्षण केल्यास प्रभावी धोरणे, कार्यक्रम आणि कार्यात्मक प्रतिसाद जमिनीवर मिळू शकतात। स्थलांतर निश्चित करणारे घटक ही एकतर ऐच्छिक किंवा सक्तीची हालचाल असू शकते, कारण वाढलेली तीव्रता किंवा आपत्तींची वारंवारता, आर्थिक आव्हाने आणि अत्यंत गरिबी किंवा संघर्ष परिस्थिती। अलीकडच्या वर्षांत कोविड-19 महामारी हे देखील स्थलांतराचे एक प्रमुख कारण आहे। स्थलांतराचे पुश आणि पुल घटक पुशकारक असे आहेत जे एखाद्या व्यक्तीला मूळ ठिकाण, बाहेर स्थलांतर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यास भाग पाडतात, जसे की आर्थिक कारणे, सामाजिक कारणे, विशिष्ट स्थानाचा विकास न होणे। पुल घटक हे घटक दर्शवतात जे स्थलांतरितांना स्थलांतर एखाद्या क्षेत्राकडे, गंतव्यस्थानावर आकर्षित करतात, जसे की नोकरीच्या संधी, उत्तम राहणीमान, मूलभूत किंवा उच्च स्तरीय सुविधांची उपलब्धता। स्थलांतराची आकडेवारी काय आहे? 2011ची जनगणना भारतातील अंतर्गत स्थलांतरितांची संख्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत दोन्ही 45.36 कोटी आहे, जे देशाच्या लोकसंख्येच्या 37% आहे। वार्षिक निव्वळ स्थलांतरित प्रवाह कार्यरत वयोगटातील लोकसंख्येच्या सुमारे 1% इतका होता। भारताचे कर्मचारी 48.2 कोटी मजबूत होते। 2016 मध्ये हा आकडा 50 कोटींहून अधिक झाल्याचा अंदाज आहे। स्थलांतरण 2017 वर कार्यकारी गटाचा अहवाल गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या अंतर्गत अहवालात नमूद केले आहे की भारतातील एकूण पुरुष स्थलांतरांपैकी 17 जिल्ह्यांचा सर्वाधिक 25% भाग आहे। यापैकी 10 जिल्हे यूपीमध्ये, 6 बिहारमध्ये आणि 1 ओडिशातील आहेत। भारतातील स्थलांतर अहवाल 2020 ते 21 जून 2022 मध्ये सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात तात्पुरते अभ्यागत आणि स्थलांतरितांची संख्या एकत्रित केली आहे। जुलै 2020 जून 2021 या कालावधीत देशाच्या 0.7% लोकसंख्येची तात्पुरती अभ्यागत म्हणून नोंद झाली। तात्पुरते अभ्यागत असे परिभाषित केले गेले जे मार्च 2020 नंतर घरांमध्ये आले आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी, परंतु 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सतत राहिले। या 0.7% तात्पुरत्या अभ्यागतांपैकी 84% पेक्षा जास्त लोकांनी साथीच्या आजारामुळे ठिकाणे हलवली। जुलै 2020 जून 2021 साठी अखिल भारतीय स्थलांतर दर 28.9% होता। ग्रामीण भागात स्थलांतर दर 26.5% आणि शहरी भागात 34.9% होता। 47.9%च्या स्थलांतर दरामध्ये स्त्रियांचा वाटा जास्त आहे, 48% ग्रामीण भागात आणि 47.8% शहरी भागात। पुरुषांसाठी स्थलांतर दर 10.7% होता, 5.9% ग्रामीण भागात आणि 22.5% शहरी भागात। 86.8% महिलांनी लग्नासाठी स्थलांतर केले तर 49.6% पुरुषांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले। स्थलांतर आणि स्थलांतरितांचे महत्त्व काय आहे? कामगारांची मागणी आणि पुरवठा स्थलांतरामुळे कामगारांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून निघते। कुशल कामगार, अकुशल कामगार आणि स्वस्त मजूर यांचे कार्यक्षमतेने वाटप होते। कौशल्य विकास स्थलांतरामुळे बाहेरील जगाशी संपर्क आणि संवाद साधून स्थलांतरितांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढतात। जीवनाचा दर्जा स्थलांतरामुळे रोजगार आणि आर्थिक समृद्धीच्या शक्यता वाढतात, ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारते। आर्थिक रेमिटन्स स्थलांतरित अतिरिक्त उत्पन्न आणि पैसे परत पाठवतात, ज्यामुळे त्यांच्या मूळ स्थानावर सकारात्मक परिणाम होतो। सामाजिक प्रेषण स्थलांतरामुळे स्थलांतरितांचे सामाजिक जीवन सुधारण्यास मदत होते, कारण ते नवीन संस्कृती, चालीरीती आणि भाषा शिकतात, ज्यामुळे लोकांमधील बंधुभाव सुधारण्यास मदत होते आणि अधिक समानता आणि सहिष्णुता सुनिश्चित होते। स्थलांतराशी संबंधित आव्हाने काय आहेत?
उपेक्षित वर्गांना भेडसावणाऱ्या समस्या. जे लोक गरीब आहेत किंवा उपेक्षित वर्गातील आहेत त्यांना मिसळणे सोपे वाटत नाही. सामाजिक आणि मानसिक पैलू. बऱ्याच वेळा स्थलांतरितांना यजमानस्थानाद्वारे सहज स्वीकारले जात नाही आणि ते नेहमीच द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून राहतात. नवीन देशात स्थलांतरित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सांस्कृतिक रूपांतर आणि भाषेतील अडथळ्यांपासून घरातील आजार आणि एकाकीपणापर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. राजकीय हक्क आणि सामाजिक फायद्यांपासून वगळणे. स्थलांतरित कामगार मतदानाच्या अधिकारासारख्या राजकीय अधिकारांचा वापर करण्याच्या अनेक संधींपासून वंचित आहेत. शिवाय पत्त्याचा पुरावा, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड देण्याची गरज, जी त्यांच्या जीवनातील तरलतेमुळे कठीण आहे, त्यांना कल्याणकारी योजना आणि धोरणांपर्यंत पोहोचण्यापासून वंचित ठेवते. स्थलांतराशी संबंधित सरकारी उपक्रम काय आहेत? 2021 मध्ये नीती आयोगाने अधिकारी आणि नागरी समाजाच्या सदस्यांच्या कार्यरत उपसमूहासह राष्ट्रीय स्थलांतरित कामगार धोरणाचा मसुदा तयार केला आहे. वन नेशन वन रेशन कार्ड ONORC प्रकल्पाचा विस्तार आणि परवडणारे भाडे गृहनिर्माण संकुल ARHC, पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि श्रम पोर्टलचा परिचय यामुळे आशेचा किरण दिसून आला. तथापि, स्थलांतरितांची कहाणी अजूनही भारतातील दुःखाची कहाणी आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा. मागील वर्षाचे प्रश्न. 1. भारतातील प्रमुख शहरांमध्ये IT उद्योगांच्या विकासामुळे उद्भवणारे मुख्य सामाजिक आर्थिक परिणाम काय आहेत? 2021. 2. गेल्या 4 दशकांमध्ये भारतातील आणि बाहेरील कामगार स्थलांतराच्या ट्रेंडमध्ये झालेल्या बदलांची चर्चा करा. 2015. G20 आणि बहुपक्षीयतेची गरज. बातम्यांमध्ये का? भारताचे G20 अध्यक्षपद बहुपक्षीय सुधारणांना त्यांच्या सर्वोच्च अध्यक्षीय प्राधान्यांपैकी एक म्हणून ठेवते कारण भारताने सांगितले की त्यांचा अजेंडा सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल. भारताने असेही म्हटले की त्याची प्राथमिक उद्दिष्टे गंभीर विकास आणि सुरक्षा समस्यांवर जागतिक एकमत निर्माण करणे आणि जागतिक वस्तूंचे वितरण करणे आहे. बहुपक्षीयतेची गरज काय आहे? सततच्या गतिरोधामुळे बहुपक्षीयतेने बहुसंख्यांचा विश्वास गमावला आहे. बहुपक्षीयता एक उपयुक्तता संकटाचा सामना करत आहे, जिथे शक्तिशाली सदस्य राज्यांना वाटते की ते यापुढे त्यांच्यासाठी उपयुक्त नाही. शिवाय, वाढता महान शक्ती तणाव, जागतिकीकरण, लोकवादी राष्ट्रवाद, साथीचा रोग आणि हवामान आणीबाणी यांनी अडचणींमध्ये भर घातली. या गतिरोधामुळे राज्यांना द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि मिनी पार्श्विक गटांसह इतर क्षेत्रे शोधण्यास प्रवृत्त केले, ज्याने नंतर जागतिक राजकारणाच्या आणखी ध्रुवीकरणास हातभार लावला. मात्र, सहकार्य आणि बहुपक्षीय सुधारणा ही काळाची गरज आहे. आज राष्ट्रांना भेडसावणारी बहुतेक आव्हाने जागतिक स्वरूपाची आहेत आणि त्यांना जागतिक उपायांची आवश्यकता आहे. संघर्ष, हवामान बदल, स्थलांतर, व्यापक आर्थिक अस्थिरता आणि सायबर सुरक्षा यासारख्या जागतिक समस्यांवर दबाव आणणे हे केवळ एकत्रितपणे सोडवले जाऊ शकते. शिवाय, कोविड-19 साथीच्या आजारासारख्या व्यत्ययाने गेल्या काही दशकांत जागतिक समाजाने केलेली सामाजिक आणि आर्थिक प्रगती उलटवली आहे. सुधारणांमधील अडथळे काय आहेत? जागतिक सत्तेचे राजकारण. जागतिक सत्तेच्या राजकारणात बहुपक्षीयता खोलवर रुजलेली आहे. परिणामी, बहुपक्षीय संस्था आणि फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्याच्या कोणत्याही कृतीचे आपोआप अशा हालचालीत रूपांतर होते जे सध्याच्या सत्तेच्या वितरणामध्ये बदल शोधत आहे. जागतिक क्रमवारीत शक्तीच्या वितरणात बदल करणे सोपे किंवा सामान्य नाही. शिवाय, सावधगिरीने न केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. शून्य सम गेमचा विचार करा. यथास्थिती शक्ती बहुपक्षीय सुधारणांना शून्य रकमेचा खेळ म्हणून पाहतात. उदाहरणार्थ, ब्रेटन वुड्स प्रणालीच्या संदर्भात US आणि युरोपचा विश्वास होता की सुधारणांमुळे त्यांचा प्रभाव आणि वर्चस्व कमी होईल. यामुळे या संस्थांमधील सुधारणांचे निर्णय एकमताने किंवा मतदानाने घेणे कठीण होते. मल्टिप्लेक्स ग्लोबल ऑर्डर. बहुपक्षीयता उदयोन्मुख मल्टिप्लेक्स ग्लोबल ऑर्डरच्या वास्तविकतेशी विसंगत दिसते. उदयोन्मुख ऑर्डर अधिक बहुध्रुवीय आणि बहुकेंद्रित दिसते. अशी परिस्थिती नवीन क्लब, मैफिली आणि समविचारी लोकांची युती तयार करण्यास सुलभ करते, ज्यामुळे जुन्या संस्था आणि फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करणे अधिक आव्हानात्मक होते. G20 आणि भारत बहुपक्षीयतेला कसे चालना देऊ शकतात? प्रतिबद्धता गटाची रचना. सध्या बहुपक्षीय सुधारणा कथा केवळ उच्चभ्रू मंडळांमध्ये आणि काही राष्ट्रीय राजधानींमध्ये, विशेषतः उदयोन्मुख शक्तींमध्ये जगते. म्हणून G20 ने प्रथम बहुपक्षीय सुधारणांचे योग्य वर्णन सेट करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. G20 हा एक प्रतिबद्धता गट तयार करू शकतो जो कथेला जागतिक प्रवचनाच्या अग्रभागी आणण्यासाठी समर्पित आहे. भारताने ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या समूहाच्या आगामी अध्यक्षांनाही बहुपक्षीय सुधारणांना त्यांच्या अध्यक्षीय प्राधान्यक्रमात स्थान देण्याचे आवाहन केले पाहिजे. दोघांच्याही जागतिक स्तरावरील महत्त्वाकांक्षा असल्याने भारतासाठी हे सोपे काम असेल.
लघुपक्षी गटांना प्रोत्साहन देणे, बहुपक्षीय सहकार्याला पाठिंबा देताना G20 ने बहुपक्षीयतेचे नवीन स्वरूप म्हणून सूक्ष्म गटांना प्रोत्साहन देणे सुरू ठेवले पाहिजे. समस्या आधारित लघुपक्षीयतेचे नेटवर्क तयार करणे, विशेषतः जागतिक कॉमन्सच्या शासनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये स्पर्धात्मक युतींना प्रतिबंधित करण्यात मदत होईल जिथे इतर कलाकार त्यांच्या फायद्यासाठी समान खेळ खेळतात, ज्यामुळे अधिक खंडित जागतिक व्यवस्था निर्माण होते. अधिक समावेशक असणे, कार्यक्षमतेचा त्याग न करता गट अधिक सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कायमस्वरूपी सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनचा समावेश करणे आणि आन सरचिटणीस आणि आमसभेचे अध्यक्ष कायम निमंत्रित म्हणून त्याची वैधता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे, विश्वास आणि उपयुक्ततेच्या संकटाचा सामना करण्यासाठी G20 ने 1 किंवा 2 महत्त्वाच्या जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले सर्व प्रयत्न केले पाहिजेत आणि नवीन बहुपक्षीयतेचे मॉडेल म्हणून ते प्रदर्शित केले पाहिजे. अन्न, इंधन आणि खतांची सुरक्षा ही अशीच एक समस्या असू शकते. एकीकडे ते जागतिक राजकारणाच्या खालच्या राजकारणात येते, त्यामुळे सहकार्य अधिक साध्य होते. UPSC नागरी सेवा परीक्षा, मागील वर्षाचे प्रश्न 1 खालीलपैकी कोणत्या गटात 4ही देश G20 चे सदस्य आहेत? 2020. जागतिक हवामान संघटना WMO. जागतिक हवामान संघटना WMO ने अलीकडेच नवीन ग्लोबल ग्रीनहाऊस गॅस मॉनिटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणले आहे ज्याचे उद्दिष्ट ग्रह तापमान वाढणारे प्रदूषण मोजण्याचे चांगले मार्ग प्रदान करणे आणि धोरण निवडींची माहिती देण्यात मदत करणे आहे. जागतिक हवामान संघटना WMO बद्दल. ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. पृथ्वीच्या वातावरणाची स्थिती आणि वर्तन, त्याचा महासागरांशी होणारा संवाद, त्यातून निर्माण होणारे हवामान आणि परिणामी जलसंपत्तीचे वितरण यावर हा UN प्रणालीचा अधिकृत आवाज आहे. हे 1873 मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय हवामान संघटना IMO पासून उद्भवले. 1950 मध्ये स्थापित WMO ही हवामानशास्त्र, हवामान आणि हवामान, ऑपरेशनल जलविज्ञान आणि संबंधित भूभौतिक विज्ञानांसाठी ची विशेष एजन्सी बनली. मुख्यालय जेनिव्हा, स्वित्झर्लंड. सध्या 187 देशांचे सदस्यत्व आहे. शासन रचना, त्याची सर्वोच्च संस्था जागतिक हवामानशास्त्र काँग्रेस आहे, ज्यामध्ये सर्व सदस्यांचे प्रतिनिधी असतात. सर्वसाधारण धोरण ठरवण्यासाठी आणि नियमांचा अवलंब करण्यासाठी किमान दर 4 वर्षांनी बैठक होते. 36 सदस्यीय कार्यकारी परिषद दरवर्षी बैठक घेते आणि धोरणाची अंमलबजावणी करते. 4 वर्षांच्या कालावधीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेल्या महासचिवाच्या अध्यक्षतेखालील सचिवालय, संस्थेचे प्रशासकीय केंद्र म्हणून काम करते. 6 प्रादेशिक संघटना त्यांच्या प्रदेशातील विचित्र समस्या सोडवतात. 8 तांत्रिक आयोग. प्रमुख कार्यक्रम वर्ल्ड वेदर वॉच, हवामानाच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी जमीन आणि समुद्राच्या साईटला जोडणारी उपग्रह आणि दूरसंचार नेटवर्कची प्रणाली. जागतिक हवामान कार्यक्रम हे जागतिक तापमानवाढीसह हवामान बदलावर लक्ष ठेवते. वातावरणी संशोधन आणि पर्यावरण कार्यक्रम, ओझोन कमी होण्यासारख्या मुद्द्यांवर संशोधनाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले. स्रोत, ग्रीनहाऊस वायूंचा मागोवा घेण्याच्या नवीन मार्गाकडे UN ने पाऊल उचलले. रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टम RTIS प्रकल्प काय आहे? भारतीय रेल्वे रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टम RTIS प्रकल्पांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सोबत सहयोग करत आहे. रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टम RTIS प्रकल्पाबद्दल. RTIS उपकरणे जी सॅटेलाइट इमेजरी वापरतात ती ट्रेन्सवर, स्टेशन्सवरील हालचालीची वेळ, आगमन आणि प्रस्थान किंवा धावण्याच्या वेळेसह स्वयंचलितपणे प्राप्त करण्यासाठी स्थापित केली जात आहेत. कंट्रोल ऑफिस ॲप्लिकेशन कोअर सिस्टीममध्ये त्या ट्रेन्सच्या कंट्रोल चार्टवर या वेळा आपोआप प्लॉट केल्या जातात. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम द्वारे हा प्रकल्प राबविला जातो. RTIS इस्रोच्या सहकार्याने विकसित केले आहे. इस्रोने GSAT उपग्रह प्रक्षेपित केले आहेत ज्यात गाड्यांच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी गगन पेलोड आहेत. RTISचे अर्ज. RTIS 30 सेकंदांच्या कालावधीसह मध्य विभाग अद्यतने देते. ट्रेन कंट्रोल आता कोणत्याही मॅन्युअल हस्तक्षेपाशिवाय RTIS सक्षम लोकोमोटिव्ह, ट्रेनचे स्थान आणि गती अधिक बारकाईने ट्रॅक करू शकते. हे प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर ट्रेनचे रिअल टाइम स्थान किंवा ट्रेनची धावण्याची स्थिती मिळवू देते. स्रोत, भारतीय रेल्वेने रिअल टाइम ट्रेन ट्रॅकिंगसाठी इस्रोशी करार केला आहे. नल्लमला वन. वाढत्या तापमानामुळे नल्लमला जंगलात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत, जेथे दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. नल्लमला वनबद्दल. पश्चिम घाटाव्यतिरिक्त दक्षिण भारतातील अबाधित जंगलातील हा सर्वात मोठा भाग आहे. स्थान. हे भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. हे पूर्व घाटाचा एक भाग असलेल्या नल्लमला हिल्समध्ये आहे.
हे कृष्णा नदीच्या दक्षिणेला आहे. जंगलात वाघांची चांगली संख्या आहे आणि जंगलाचा एक भाग हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असलेल्या नागार्जुनसागर श्रीशैम व्याघ्र प्रकल्पाचा आहे. हवामान येथे वर्षभर उष्ण ते उष्ण हवामान असते. उन्हाळ्यात विशेषतः उष्ण आणि हिवाळा मुख्यतः थंड आणि कोरडा असतो. दक्षिण पश्चिम मान्सूनमध्ये बहुतेक पाऊस पडतो. वनस्पती उष्णकटिबंधीय कोरडे पर्णपाती वनस्पती यात अँड्रोग्राफिस नल्लामलायना, एरिओलेना लुशिंगटोनी, क्रोटालेरिया मॅड्युरेन्सिसवर, डिक्लिपटेरा बेडडोमी आणि प्रेमा हॅमिटोनी यांसारख्या स्थानिक प्रजाती आहेत. जीवजंतू वाघ, बिबट्या, काळे हरण, जंगली कुकू, मोर, पँगोलिन, इंडियन पायथन आणि केन कोब्रा आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातींव्यतिरिक्त सुमारे 700 प्रजातींचे प्राणी येथे आहेत. स्रोत तापमानात वाढ झाल्याने आंध्रच्या नल्लमला जंगलात आग लागली. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC म्हणजे काय? केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री नुकतेच म्हणाले की ONDC मोठ्या तंत्रज्ञान आधारित कॉमर्स कंपन्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लहान किरकोळ विक्रेत्यांना मदत करेल. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC बद्दल हे एक मुक्त स्रोत नेटवर्क आहे जे खरेदीदार आणि विक्रेते यांना एकमेकांशी व्यवहार करण्यास सक्षम करण्यासाठी स्थापित केले आहे, ज्यावर कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कोणतेही नोंदणीकृत आहे. हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या DPIIT प्रोत्साहन विभागाचा एक उपक्रम आहे. यात खरेदीदार साइड ॲप्सचा समावेश आहे जेथे ग्राहक ऑर्डर देऊ शकतात. विक्रेता साइड ॲप्स जे व्यापाऱ्यांना ऑनबोर्ड करतात आणि त्यांची सूची प्रदर्शित करतात आणि वितरण हाताळणारे लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म. ध्येय डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीच्या सर्व पैलूंसाठी खुल्या नेटवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन संधी निर्माण करण्यासाठी, डिजिटल मक्तेदारीला आळा घालण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येण्यास मदत करा. हे डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न करते. ते प्लॅटफॉर्म केंद्रित मॉडेलवरून ओपन नेटवर्कमध्ये हलवते. फायदे हे लहान किरकोळ विक्रेत्यांना कॉमर्स प्रणालीद्वारे देशभरातील खरेदीदारांना त्यांच्या सेवा आणि वस्तू प्रदान करण्याची संधी देते. ONDC व्यापाऱ्यांना क्रेडिट इतिहास तयार करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा डेटा जतन करण्यास सक्षम करते. संपूर्ण मूल्य साखळीचे डिजिटायझेशन करणे, पुरवठादारांच्या समावेशास प्रोत्साहन देणे, लॉजिस्टिकमधील कार्यक्षमता प्राप्त करणे आणि ग्राहकांसाठी मूल्य वाढवणे अपेक्षित आहे. ONDC प्रोटोकॉल कॅटलॉगिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ऑर्डर मॅनेजमेंट आणि ऑर्डर पूर्ण करणे यासारख्या ऑपरेशन्सचे मानकीकरण करतील. स्रोत ONDC लहान किरकोळ विक्रेत्यांना कॉमच्या हल्ल्यापासून वाचण्यास मदत करेल. पियुष गोयल. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA. भारताने अलीकडेच मोठ्या मांजरींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA लाँच करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि $100 दशलक्षच्या हमी निधीसह 5 वर्षांमध्ये समर्थनाची हमी दिली आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA बद्दल ही एक प्रस्तावित मेगा ग्लोबल अलायन्स आहे जी 7 मोठ्या मांजरींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्य करेल. वाघ, सिंह, बिबट्या, स्नो लेपर्ड, प्युमा, जग्वार आणि चेता. युतीचे सदस्यत्व 97 श्रेणी देशांसाठी खुले असेल, ज्यात या मोठ्या मांजरींचा नैसर्गिक अधिवास आहे, तसेच इतर इच्छुक राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था. आघाडीचा उद्देश मोठ्या मांजरींच्या संरक्षण आणि संवर्धनावर बेंचमार्क केलेल्या पद्धती, क्षमता निर्माण, संसाधनांचे भांडार, संशोधन आणि विकास, जागरूकता निर्माण इत्यादींवरील माहितीच्या प्रसारासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. त्याच्या प्रमुख क्रियाकलापांमध्ये वकिली, भागीदारी, नॉलेज पोर्टल, क्षमता निर्माण, इको टुरिझम, तज्ज्ञ गटांमधील भागीदारी आणि फायनान्स टॅपिंग यांचा समावेश असेल. पहिल्या 5 वर्षांनंतर, ज्याला भारताच्या $100 दशलक्षच्या एकूण अनुदान सहाय्याने पाठिंबा दिला जाईल, IBCAने सदस्यत्व शुल्क आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्या योगदानाद्वारे स्वतःला टिकवून ठेवण्याची अपेक्षा आहे. शासन रचना सर्व सदस्य देशांचा समावेश असलेली महासभा. सर्वसाधारण सभेने 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेल्या किमान 7 परंतु 15 पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या देशांची परिषद आणि एक सचिवालय. कौन्सिलच्या शिफारशीनुसार आमसभा विशिष्ट मुदतीसाठी IBCA महासचिव नियुक्त करेल. स्रोत भारत मोठ्या मांजरींसाठी जागतिक युती सुरू करेल, $100 दशलक्ष गुंतवणूक करेल. आसियान भारत व्यापार शिखर परिषद. अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी 5व्या आसियान भारत व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले. आसियान भारत बिझनेस समिटबद्दल
क्वालालंपूरमध्ये भारत आणि 10 सदस्यीय गट यांच्यातील 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या प्रतिबद्धतेच्या स्मरणार्थ हे ASEAN भारत मैत्री वर्षाचा भाग म्हणून आयोजित केले जात आहे. ASEANबद्दल प्रमुख तथ्ये. हा दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचा एक गट आहे, ज्याची स्थापना 1967 मध्ये बँकॉक घोषणेवर स्वाक्षरी करून झाली. संस्थापक सदस्य इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. सध्या ASEANमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनाई, लाओस, म्यानमार, कंबोडिया आणि व्हिएतनाम या 10 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. हे आंतरशासकीय सहकार्याला प्रोत्साहन देते आणि त्याचे सदस्य आणि आशियातील इतर देशांमधील आर्थिक, राजकीय, सुरक्षा, लष्करी, शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक एकात्मता सुलभ करते. स्रोत श्री राजीव चंद्रशेखर यांनी 5व्या ASEAN इंडिया बिझनेस समिटला संबोधित केले. परमबिकुलम व्याघ्र प्रकल्प. पारंबिकुलम व्याघ्र प्रकल्पात नुकत्याच करण्यात आलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात 500हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे, ज्यापैकी अनेक संरक्षित क्षेत्रात आतापर्यंत न पाहिलेल्या होत्या. परमबिकुलम व्याघ्र प्रकल्पाबद्दल. परमबिकुलम हे भारतातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे आणि प्रजाती, अधिवास आणि पर्यावरणातील विविधतेच्या दृष्टीने निसर्गाने संपन्न आहे. हे केरळच्या पालक्काड जिल्ह्यात स्थित आहे आणि दक्षिण-पश्चिम घाटातील अनामलाई टेकड्या आणि नेल्लिमपथी टेकड्यांमध्ये आहे. वनस्पती. हे विविध प्रकारच्या अधिवासाचे समर्थन करते. सदाहरित जंगले, ओलसर आणि कोरडी पानझडी जंगले आणि गवताळ प्रदेश. प्राणी. सिंह, पुच्छ मकाक, मलबार जायंट गिलेहरी आणि उडणारी गिलेहरी, टारंटुला, मोठ्या शरीराचे कोळी. अनेक स्थानिक, दुर्मिळ, लुप्तप्राय आणि धोक्यात असलेल्या रॅट, वनस्पती आणि जीवजंतूंच्या प्रजाती आहेत ज्या रिझर्व्हच्या विविधतेत भर घालतात. काही नावे सांगायची. कॉसिनियम फेनेस्ट्रॅटम आणि युटलेरिया सॅलिसिफोलिया, IUCN, रेड लिस्टेड, औषधी वनस्पती अनामालाइज स्थानिक आहेत. टिमॉप्टेर्ना परम्बिकुलमना, पारंबिकुलमचा स्थानिक बेडूक, गर सुरेंद्रनाथानी, स्थानिक शोषक मासा. स्रोत परमबिकुलम व्याघ्र प्रकल्पात 500 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद आहे. पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव अभयारण्य. अलीकडे तामिळनाडू वनविभागाने पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव अभयारण्य येथे आयोजित केलेल्या समक्रमित पक्षीगणना 2023 दरम्यान स्थलीय पक्ष्यांच्या तब्बल 69 प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव अभयारण्याबद्दल. पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव अभयारण्याची स्थापना 1967 साली झाली आणि ते तामिळनाडू राज्यात आहे. यात वेदरण्याम आणि तलैग्नायर जंगलांचे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे. ते पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि दक्षिणेला पालक सामुद्रधुनीने वेढलेले आहे. हे प्रामुख्याने काळ्या मृगांच्या संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करते. या प्रदेशात आढळणारी एक लुप्तप्राय आणि स्थानिक प्रजाती. हे रामसर साइट म्हणून नियुक्त केले आहे. वनस्पती. त्यात खारफुटी, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आणि गवताळ प्रदेश परिसंस्था आहेत. प्राणी. जंगली डुक्कर, मकाक, काळवीट, चितळ, ग्रेट फ्लेमिंगो, पेंटेड स्टॉर्क, लिटल स्टंट, सीगल आणि ब्राऊन हेडेड गुल सामान्यतः अभयारण्यात आढळतात. स्रोत पॉइंट कॅलिमेरे वन्यजीव अभयारण्यात स्थलीय पक्ष्यांच्या प्रजातींची लोकसंख्या वाढलेली दिसते. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ NPDRR. भारताचे पंतप्रधान 10 मार्च 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी NPDRR प्लॅटफॉर्मच्या 3ऱ्या सत्राचे उद्घाटन करतील. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ NPDRR बद्दल सरकारी अधिकारी, संसद सदस्य, महापौर, मीडिया, आंतरराष्ट्रीय एजन्सी, गैर सरकारी संस्था, स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्था यासह भारतातील आपत्ती जोखीम समुदायाच्या सर्व विभागांना एकत्र आणण्यासाठी भारत सरकारने 2013 मध्ये त्याची स्थापना केली होती आणि कॉर्पोरेट व्यवसाय, इतरांसह. यावर्षीच्या सत्राची थीम बदलत्या हवामानात स्थानिक लवचिकता निर्माण करणे. कार्ये. हे अनुभव, दृश्ये आणि कल्पनांची देवाणघेवाण सुलभ करते, संशोधन आणि कृतीचे परिणाम सादर करते आणि महाद्वीपांमध्ये सहकार्याची शक्यता शोधते. या व्यासपीठाच्या परिणामी आपत्ती जोखीम कमी करण्याच्या राष्ट्रीय कृती योजनांना एक धोरणात्मक दिशा आणि कृती योजना असेल. संघटनात्मक संरचना. केंद्रीय गृहमंत्री NPDRRचे अध्यक्ष असतात, ज्याचे नेतृत्व गृह मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभारी राज्यमंत्री आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष देखील करतात. गृह मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी जबाबदार असलेले विशेष सचिव, अतिरिक्त सचिव, सहसचिव हे NPDRRचे निमंत्रक म्हणून काम करतात. स्रोत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मार्च 10, 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी
NPDRR प्लॅटफॉर्मच्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन करतील. मागा क्रॉकडाईल. अलीकडील अभ्यासानुसार बेकायदेशीर मासेमारी आणि वाळू उत्खनन यांसारख्या मानववंशजन्य धोक्यांमुळे चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळून वाहणाऱ्या राप्ती नदीच्या मगरींना धोका निर्माण झाला आहे. मागा क्रॉकडाईल्स मगरींबद्दल. मागा किंवा मार्श मगर ही जागतिक स्तरावर आढळणाऱ्या मगरींच्या 24 प्रजातींपैकी एक आहे. हे गोड्या पाण्याचे मूळ आहे आणि दलदल, तलाव, नद्या आणि कृत्रिम तलावांमध्ये राहतात. गंगा, बिहार, झारखंड आणि चंबळ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 15 भारतीय राज्यांमध्ये चोरटे आढळतात. ते संपूर्ण दक्षिण आशिया, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश तसेच दक्षिण-पूर्व इराणमध्ये आढळतात. संवर्धन स्थिती IUCN लाल यादी, असुरक्षित साइट्स परिशिष्ट राप्ती नदीबद्दल मुख्य तथ्ये. राप्ती महाभारत पर्वत आणि हिमालयाच्या खालच्या रांगेत उगम पावते आणि चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तर सीमेने पश्चिमेकडे वाहते. ते नेपाळमधील मध्य पश्चिम प्रदेशातील राप्ती झोन आणि त्यानंतर भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अवाध आणि पूर्वांचल प्रदेशांना वाहून नेते. ती घाघरा नदीला मिळते जी गंगेची डावीकडील प्रमुख उपनदी आहे. स्रोत: राप्तीचे मुगर्स. नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कमधील मानववंशी धोक्यांमुळे सौरियांना धोका आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल आणि ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे राहील. तुम्हा सर्वांना माझे धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.